श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन कधी आहे जाणून घ्या. भद्रा काळ आणि भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. रक्षाबंधन साजरी करण्याची पद्धत. तर दिवा, कुंकू, अक्षदा, मिठाई आणि राखी यांनी भरलेलं एक पूजेचं ताट तयार केलं जातं. बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकू, अक्षदा लावून आरती करतात आणि त्यानंतर भावाच्या मनगटाभोवती राखी बांधतात आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांच्या स्नेहाचं चिन्ह म्हणून भेटवस्तू देतात आणि त्यांना संरक्षणाचं वचन सुद्धा देतात. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. यावेळी भावाला भद्रा काळ आणि शुभमुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे. रक्षाबंधन कधी आहे, भद्रा काळ आणि आपल्याला भावाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त जाणून घ्या. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाला भद्रा काळाची सर्वांना चिंता असते, कारण असं म्हटलं जातं की भद्रा काळात भावाला राखी बांधली जात नाही. दरवर्षीप्रमाणेच यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार आहे. यावेळीही बहिणीला भद्रा काळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार आहे. रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाला शुभमुहूर्त पौर्णिमा तिथी यावर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:04 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी रात्री 11:55 समाप्त होत आहे. त्यामुळं उदय तिथीनुसार रक्षाबंधन 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. राखी बांधण्यासाठी रात्री 1:30 ते 9:08 ही सर्वोत्तम वेळ आहे. एकूण 7 तास 38 मिनिटांचा मुहूर्त प्राप्त होत आहे. जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त हा संध्याकाळी 6:56 पासून ते रात्री 9:08 आहे. रक्षाबंधनाला भद्रा काळ. तर रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. असंही म्हटलं जातं की शूर्पणखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती, ज्यामुळं रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले आणि म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधू नये. यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9:51 ते 10:53 राहील आणि दुपारी 1:30 ही अंतिम वेळ आहे. त्यामुळं यानंतर तुम्ही दुपारी भावाला राखी बांधू शकतात. रक्षाबंधन या शब्दाचा संस्कृतमध्ये अनुवाद संरक्षणाची गाठ असा होतो. या सणाशी संबंधित विधी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भिन्न आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये राखी बांधणं सर्वांसाठी सारखं आहे. बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबेरंगी धागा बांधते, ज्याला राखी असं म्हणतात, आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो. तसंच भाऊ आपल्या बहिणीला खास अशी भेटवस्तू देतो. रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत. दिवा, कुंकू, अक्षदा, मिठाई आणि राखी यांनी भरलेली एक पूजेचं ताट तयार केलं जातं. बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकू आणि अक्षदा लावून आरती करतात आणि त्यानंतर भावाच्या मनगटाभोवती राखी बांधतात आणि भावाच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींना त्यांच्या स्नेहाचं चिन्ह म्हणून भेटवस्तू देतात आणि त्यांना संरक्षणाचं वचन देतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.